ऑफकोर्स थोडासा डान्स हा होणारच, कारण की डान्स हा माझा खूप जवळचा विषय आहे. मी एकमेकांना समजून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर ते नातं जास्त टिकेल. जर समजून घेणं नसेल तर मला वाटतं कदाचित नातं नाही टिकू शकणार. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, आज मी आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे गोड, सुंदर, सिंपल आणि सोबर नवरी म्हणजेच नित्या. कशी आहेस? मस्त. बरं नित्या, एक पटकन रॅपिड फायर आहे ज्याचे तुला रॅपिडली उत्तरं द्यायचे, सो तयार आहेस का? तयार आहे. लग्न रिलेटेड आहे. जेव्हा केव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तू काय प्रिफर करशील, नऊवारी नेसणं की घागरा? नऊवारी. आणि हल्ली ना ट्रेंड असतो की नऊवारी खाली म्हणा किंवा घागऱ्याखाली शूज घातले जातात, सो तू काय प्रिफर करशील? कोल्हापुरी चप्पल. वा. बरं, हल्ली हळदीचा सुद्धा खूप ट्रेंड असतो, ढिंच्याक हळद असते, तर काही पुण्यासारख्या ठिकाणी पारंपरिकही असते, सो तू काय प्रिफर करतेस? पारंपरिकच, ज्याच्यात ऑफकोर्स थोडासा डान्स हा होणारच, कारण की डान्स हा माझा खूप जवळचा विषय आहे. अगदीच. पण कुंडली जुळणं महत्त्वाचं आहे की मन जुळणं महत्त्वाचं आहे? दोन्ही, पण आता माहीत नाही हे दोन्ही कितपत जुळून येतं नाही येत. बरं, रिसेंटली कुठल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या हळदीत खूप असा डान्स केलेलास का? नाही ग, नाही. बरं, लग्न लिव्ह इन की कोर्ट मॅरेज? लग्न लिव्ह इन की कोर्ट मॅरेज असे 3 ऑप्शन. लग्न. पण ना जसं की मुलींकडे खूप सारे सौभाग्याचे लेणं असतं, खुणा असतात, मंगळसूत्र, हिरवा जोडा, पण मुलांकडे तसं काही नसतं, सो तुला असं वाटतं का की मुलांकडे काहीतरी भारतीय पद्धतीचं असायला हवं? माहीत नाही, म्हणजे हे सगळं आहेच. आता प्रत्येकाचे याच्यावर वेगवेगळे थॉट्स असू शकतात, पण मला वाटतं की ह्या सगळ्या जरी असल्या तरी मला वाटतं की तुम्ही एकमेकांना समजून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर ते नातं जास्त टिकेल. एकमेकांवर विश्वास असला तर. तर मला वाटतं, म्हणजे हे लेणं वगैरे असलं तरी जर विश्वास नसेल, जर समजून घेणं नसेल तर मला वाटतं कदाचित नातं नाही टिकू शकणार. आणि एक शेवटचा प्रश्न, जेव्हा केव्हा गिरिजा लग्न करेल तेव्हा एक अशी गोष्ट काय जी तिला तिच्या लग्नात आवर्जून करायची? मी असं अजून काही ठरवलं नाही आहे. मेन्यू, डेस्टिनेशन असं काय किंवा पद्धत? डेस्टिनेशन नाही, मी अजून खरंच नाही विचार केला, पण मी विचार करते ते थोडंसं खूप सिम्पल नसेल, पण खूप असं खूप तामझाम पण नसेल, डिसेंट असेल, म्हणजे असेल लग्न थोडंफार, म्हणजे संगीत थोडंसं असेल, हळद असेल, पण असं खूप नसेल तामझाम त्याच्यात, असं थोडं डिसेंटच. अगदीच. थँक्यू सो मच, वेळात वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.